नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. व्हिडिओचा विषय आहे बीड शहरात होत असलेल्या वाढत्या अतिक्रमणाचा. बीड शहरात सावतामाळी चौकात असलेल्या DP रोड ते दत्त मंदिर या परिसरामध्ये अतिशय महत्त्वाच्या सार्वजनिक रस्त्यावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केलं असून या प्रकरणात नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे या भागात राहत असलेल्या नागरिकांनी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर मुख्य अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी या परिसरामध्ये DP रोड ते दत्त मंदिर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला असून या रस्त्याचं काम देखील बंद करण्यात आलं आहे. या ठिकाणी काही लोकांनी हा सार्वजनिक रस्ता खाजगी प्लॉट म्हणून याच रस्त्यावर सिमेंटचे पोल लावले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना रहदारीसाठी त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 30 ते 40 वर्षापासून वापरात असलेल्या या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यानं नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे म्हणजेच CEO कडे या संदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी या भागात जाऊन पाहणी केली आणि जर दहशत निर्माण करून जर कोणी हा रस्ता बंद केला तर त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी म्हणजे CEOनी नेमकी काय माहिती दिली आहे त्यांची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत. सर्वे नंबर 191 आणि 92 मधील अंतर्गत रस्त्याच्या बद्दलची ही तक्रार आहे की काही लोकांनी वाहतुकीचा रस्ता बंद केला. त्याबद्दल आम्ही आज पाहणी केली. या सर्व लोकांना आम्ही नोटीस देतोय. लेआउट न करता अनधिकृतरित्या गुंठेवारी करून किंवा अनधिकृतरित्या भूखंड पाडून प्लॉट्स विक्री केल्यामुळे डिमार्केटेड रस्ते नसल्यामुळे अशी समस्या तयार झालेली आहे. या भागातील सर्वे नंबर 191 आणि 92च्या दोन्ही भागातील प्लॉट धारकांना आम्ही नोटिसा देतो आहेत आणि त्यांच्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटनुसार भूमी अभिलेख विभागाकडील नकाशानुसार आणि नगर परिषदेचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यातील रस्त्याच्या डिमार्केशननुसार आम्ही पुढची कार्यवाही करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी रस्ता बंद केला आहे अशा मालमत्ताधारकांनासुद्धा आणि जे रस्त्यासाठी ज्यांनी तक्रार केली या दोन्ही मालमत्ताधारकांना आम्ही त्यांचे कागदपत्र दाखल करण्यासाठीच्या सूचना केलेल्या आहेत. सर, नागरिकांनी तुमच्याकडे तक्रार केली. जर हा विषय तुमच्या अखत्यारीत नसेल तर तुम्ही वरिष्ठांकडे हा अहवाल पाठवला आहे. नगर परिषदेच्याच अखत्यारीतला हा विषय आहे. जर इथे मंजूर लेआउट असता अधिकृत आमच्याकडून मंजूर करून घेतलेला जर अभिन्यास असता तर डिमार्केशन केलेला रस्ता या ठिकाणी झालेला असता आणि त्यामुळं ही समस्या तयार झाली नसती. परंतु सर्वे नंबर 191 आणि 92 या दोन्ही सर्वे नंबरमध्ये कुठलाही मंजूर लेआउट न करता पूर्वीच्या काळी तुकड्यानं प्लॉट विक्री करण्यात आली आणि त्यामधून हा रस्त्याचा वाद तयार झालेला आहे. त्याच्या बाबतीतले सर्व डॉक्युमेंट्स बघून आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. तुम्ही डिमार्केशन म्हटलात. मार्केशन म्हणजे काय नेमकं आणि कुठल्या किती फुटात रस्ता आहे? रस्त्याचं लेआउट केल्यानंतर प्रत्येक प्लॉटचं आणि रस्त्याचं ओपन स्पेसचं डिमार्केशन केलं जाते भूमी अभिलेख विभागातून. तशा पद्धतीनं इथं डिमार्केशन झालेलं नसल्यामुळे हा रस्त्याचा प्रश्न तयार झाला आहे. 2 सर्वे नंबरच्या मधला रस्ता आम्ही त्या सर्व इथल्या मालमत्ताधारकांना नोटीस देऊन त्या रस्त्याबाबतची कार्यवाही करणार आहोत. पुढची कारवाई काय असेल सध्याची? आम्ही आता सर्व लोकांना नोटीस देतोय. त्यांच्याकडूनचे कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर या प्लॉट धारकांचे यांचे प्लॉटचे रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स आणि भूमी अभिलेख विभागाकडूनचा या 2 सर्वे नंबरचा नकाशा हे प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यावरून रस्त्याचं आमच्या डेव्हलपमेंट प्लॅनवरील सुद्धा आमचे मेजरमेंट्स बघून आणि त्यानुसार मग आम्ही रस्ता कुठं आहे, किती फूट रुंदीचा आहे, कुणाचं अतिक्रमण आहे आणि हे सर्व ठरवून मग रस्ता निश्चित केला जाईल. दोन्ही पक्षानं काही कागदपत्र आमच्याकडे सबमिट केलेले आहेत आणि काही आणखी कागदपत्र यायचे शिल्लक आहेत. ते सर्व कागदपत्र आल्यानंतर आपण पुढील डिसिजन घेऊ. कुठलाही रस्ता कोणीही बंद करणार नाही. यानंतर जर अशा प्रकारे रस्ते बंद करण्यात आले, इथलेच नाही तर शहरातल्या कुठलाही वहिवाटीचा रस्ता अचानक जर कोणी बंद करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल.